हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ICDS अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती 272 जागा याकरिता लेक्चर क्रमांक 5 घेऊन आलो आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सामान्यांचे महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत. याआधी आपण ऑलरेडी 4 लेक्चर अपलोड केले आहेत. चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण हे सर्व व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो वॉच करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सामान्यज्ञान कव्हर करायचं आहे. सामान्यज्ञान आपल्याला किती मार्कांसाठी आहे तर 20 मार्कांसाठी असेल. सामान्यज्ञान संख्यात्मक आणि तर्कशुद्ध चाचणी एकूण 40 प्रश्न 80 गुणांसाठी आहे. इंग्रजी 10 प्रश्न आहेत, मराठी 20 प्रश्न आणि महिला व बालविकास योजना 30 प्रश्न परीक्षेत विचारले जाणार आहेत. त्या धर्तीवर आपण जे मटेरियल तयार केलं आहे त्यामध्ये आपण सर्व कंटेंट कव्हर केला आहेत. जे 30 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत ICDS योजना आणि पोषण अभियान याचे 2000 प्रश्न आपल्याकडे आहे. सामान्य ज्ञान आहे, चालू घडामोडी आहे, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड सर्व आपण या ठिकाणी कव्हर केलं आहेत. 18,500 प्लस प्रश्न आहेत. प्राईज आहे फक्त 249 रुपये. सेम कंटेंट तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून देखील घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये ऑनलाईन टेस्ट प्रोव्हाइड केले आहेत. जर तुम्हाला मटेरियल परचेस करायचं असेल तर तुम्ही 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते? 4 ऑप्शन आहेत. आपण स्वतः ते ऑप्शन वाचायचे आणि जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करा. प्रश्नाचं उत्तर येत जरी नसेल तर तुम्ही गेस देखील करू शकतात. यातून काय होईल की तो प्रश्न लक्षात राहण्यासाठी नक्की तुम्हाला मदत होईल. तर लगेचच या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. तर सत्यशोधक समाजाचं मुखपत्र आहे ऑप्शन क्रमांक 3 दीनबंधू. पुढील प्रश्न, SNDT विद्यापीठ स्थापन करण्याचे कोणाचे स्वप्न पूर्ण झाले? तर लक्षात घ्या, SNDT विद्यापीठ स्थापन करण्याचे महर्षी कर्वे यांचे स्वप्न पूर्ण झालेले आहे. पुढील प्रश्न, आगरकरांनी अनिष्ट सामाजिक रूढींवर कठोर प्रहार करण्यास कधी सुरुवात केली? तर त्यांनी सुरुवात का केली तर त्याचं कारण आहे ते लोककल्याणाच्या तळमळीने प्रेरित झालेले होते. आणि लक्षात घ्या, परीक्षेमध्ये तुम्हाला समाजसुधारक हा जो टॉपिक आहे त्यावरून आवर्जून प्रश्न विचारले जातात. त्यामुळे जेवढेही प्रश्न तुम्ही बघत आहात ते व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. असेच प्रश्न TCS IBPSच्या एक्झाममध्ये विचारले जातात. पुढील प्रश्न आहे, गुलामगिरीचे लेखक कोण आहेत? तर गुलामगिरीचे लेखक आहेत महात्मा फुले. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या वर्षी महात्मा फुले यांचे निधन झाले? तर लक्षात घ्या, 1890 मध्ये महात्मा फुले यांचं निधन झालं आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी जबाबदार आहे? तर लक्षात घ्या, सावित्रीबाई फुले या स्त्रियांच्या शिक्षणासाठी जबाबदार आहेत. पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? तर गोपाळ गणेश आगरकर हे फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते. पुढील प्रश्न, शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठी फी माफीची घोषणा कधी केली? तर लक्षात घ्या, शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठी फी माफीची घोषणा ही 25 जुलै 1917 रोजी केली आहे. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र केव्हा सुरू झाले? तर महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र हे 1881 मध्ये सुरू झालेलं आहे. पुढील प्रश्न बघत आहोत, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली? तर ही केली आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या ठिकाणी. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी थँक्यू देखील खाली कमेंट करायचं आहे. छोटीशी ॲक्टिव्हिटी आहेत परंतु याने देखील आम्हाला मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर लगेचच खाली थँक्यू कमेंट करायचं आहे. पुढील प्रश्न, महारवाड्यात राहणाऱ्या गंगाराम कांबळे यास चहाचे दुकान कोणी घालून दिले? तर कोणी घालून दिलंय? तर लक्षात घ्या, राजर्षी शाहू महाराज यांनी घालून दिलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न, शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालयाचे हस्तांतरण कोणाकडे केले? तर यांनी आर्य समाजाकडे हस्तांतरण केलेलं आहे. पुढील प्रश्न,
राजर्षी शाहू महाराजांनी विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा कोणत्या वर्षी आपल्या राज्यात आणला? तर तो आणला आहे 1917मध्ये. पुढील प्रश्न, मागासलेल्या वर्गासाठी नोकरीत 50% जागा राखीव ठेवण्याची तरतूद आपल्या संस्थानात कोणी केली? तर ती केली आहे राजर्षी शाहू महाराज यांनी. पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर गोपाळ गणेश आगरकर यांचा जो जन्म आहे तो 1856मध्ये झालेला आहे. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जनशताब्दी वर्ष खालीलपैकी कोणते वर्ष म्हणून साजरे केले जाते? तर ते आहे सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे केले जाते. पुढील प्रश्न, धोंडो केशव कर्वे यांचे कार्य कोठे विस्तारले आहे? तर हे विस्तारलं आहे हिंगणे या ठिकाणी. पुढील प्रश्न, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली? तर ती केली आहे महात्मा फुले यांनी. पुढील प्रश्न, न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस कोण जबाबदार आहेत? तर ते आहेत गोपाळ गणेश आगरकर. पुढील प्रश्न, छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले? तर ते आहेत मिस क्लार्क वसतिगृह. तर लक्षात घ्या, अशा पद्धतीने सामान्यांचे आपण 20 प्रश्न बघितले आहेत. आय होप नक्की तुम्हाला आजच्या व्हिडिओतून फायदा झाला आहे. जर तुम्हाला असेच व्हिडिओ डेली पाहिजे असेल तर आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक. तर लाईक करण्यामध्ये कंजूसी बाळगू नका. तसेच जे आपलं अंगणवाडी मुख्यसेविका प्रश्नसंच आपण जो तयार केला आहे त्यामध्ये तुम्हाला टेक्निकल प्रश्न भेटणार आहेत. त्यानंतर सामान्यांचे 4700 प्रश्न आहेत. सर्व प्रश्नपत्रिका आहेत. 10 फुल लेंथ टेस्ट आहेत. TCS परीक्षेत विचारलेले प्रश्न देखील आहेत. चालू घडामोडी आहेत. मराठी व्याकरण आहेत. इंग्लिश ग्रामर आहे. ॲप्टिट्यूड म्हणजे जे परीक्षेचं कंटेंट आहे ते सर्व तुम्हाला भेटत आहेत. एवढं कंटेंट केलं तर बाकी कोणतंही मटेरियल यूज करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. याकरिता तुम्ही 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. कंटेंट विकत घ्या. जर तुम्हाला प्लेलिस्ट ॲप्लिकेशन थ्रू मटेरियल घ्यायचं असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची तसेच कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहेत. सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. आपले जेवढेही ग्रुप आहेत ICDSचे त्यावर देखील आजचा व्हिडिओ शेअर करा म्हणजे मॅक्झिमम स्टुडंट्सपर्यंत आपणाला पोहोचता येईल. थँक्यू.